ग्रामीण भागामध्ये टाटा कंपनीच्या छोट्या वाहनांना देवाच्या रथासारखा आकार देऊन त्यावर शंकरजी, दुर्गादेवी, साईबाबा, नंदीबैल आदींचे चित्र लावून सदर वाहनातून 4-6 महिला पुरुष मंडळी यांना त्या नावाने देणगी मागत असल्याचं दृश्य नेहमीचंच आहे। काही वाहनात गाईला अथवा बैलाला 5-6 पाय असल्याची बतावणी करून सदर प्राण्यांचं दर्शन केल्यास पुण्यलाभ होतो अशी स्वप्न दाखवून भोळ्या बाबड्या नागरिकांची, भाविकांची दिशाभूल करणारेही हे चोरटे असू शकतात। याचं प्रत्यक्ष उदाहरण सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल रोडवरील महाकली नगरी नजीक बघायला मिळालं। 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान MH40 BL 2754 क्रमांकाची टाटा एसला रथाचं स्वरूप देऊन शंकरजी, दुर्गामाता, साईबाबा, नंदेश्वर महाराज आदींची चित्र काढलेल्या या 4 चाकी वाहनात संशयास्पद स्थितीत एक लाल रंगाच्या वासराला 3-4 युवकांनी ओढून टाकत असल्याचं निदर्शनास आलं। काही नागरिकांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात लाल रंगाचं वासरू हे चंदन रोहिदास पठाणे या शेतकऱ्याचं असल्याचं निदर्शनास आलं। तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिली। सावनेर पोलिसांना सदर घटनेची सूचना देऊन वाहनात असलेल्या 3 आरोपींना ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली असता तिन्ही आरोपींनी सदर वासराची चोरी करून कत्तलखान्यात विकण्याचा बेत असल्याची कबुली दिली आहे। सावनेर शहरासह ग्रामीण भागातून गाई, म्हशी, बैल, बकऱ्यासारख्या पशुधनाची चोरी ही नित्याची बाब झाली असून दर 2-4 दिवसात अशा घटना घडतात। परंतु पशुधन चोरी करता देवदेवतांच्या पालखीचं स्वरूप वाहनांना देत भाविकांच्या आस्थेचा खेळ मांडून पशुधन चोरी केलं जात आहे। सावनेर शहरासह ग्रामीण भागातून गाई, म्हशी, बैल, बकऱ्यासारख्या पशुधनाची चोरी ही नित्याचीच बाब झाली असून दर 2-4 दिवसात अशा घटना घडतात। परंतु पशुधन चोरी करता देवदेवतांच्या पालखीचं स्वरूप वाहनाला देऊन भाविकांच्या आस्थेशी खेळ मांडला जातो आहे। सावनेर पोलीस ठाण्यात याबद्दल 379 व 34 कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपी चंदू विनायक घोरमारे वय वर्ष 27, 37 वर्षीय रूपलाल यशवंत सुरपाते व 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीसह 3 आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। 25,000 रुपये किमतीचे वासरू, 5,30,000 रुपयांची टाटा एस मिनी डोर वाहन असे एकूण 5,55,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात PI जुनूनकर, गौतम मेश्राम, गणेश उईके पुढील तपास करत आहेत। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।